स्कोरर सांगेल ना ऑपरेटर सांगेल तुम्हाला या माहिती असेल ना रे बा तुला थोडीफार स्कोर लिहूशील का बा? काय काय करू दादा मी सांग लिहू नको माहिती आहे सांगा स्कोर कसं लिहायचं ते तिकडं कोण आहे रे कोण काय यायला थोडं पुढे सुरुवात हॅलो काय सांगायचं काय एवढं बॉल बॉल रन दाखव तिथे संदीपला ते समजलं नाही बॉलर कृष्णा सर तिकडे ठीक आहे ना संदीप कुठे नाही मला अरे त्याला दिसलं नाही स्कोरर लिहितोय ना मी काय काय करू भाई नाही त्याला पण त्यांना दाखवते कसं लिहायचं हा तेवढं करू शकतो ते पण त्याला प्रत्येक बॉलाला तिथे बोटा घालायचे मी त्याला माणसं काय करू तर काय रे नाव लिहू का पहिला ओपनिंगला कोण नाही कोण आहे रे कोण बॅट्समन वाल्याचं एलबी ना हॅलो बघूया आजच्या दिवसातला हा पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः कर्णधार कृष्णा मतेवाडी संघाकडून स्ट्राइक वरती अविनाश नॉन स्ट्राइक वरती अजय असे सलामीचे फलंदाज पाली आंबेवाडी यांच्याकडून बघूया आजच्या दिवसातला पहिला चेंडू सर्व पद्धतीचा चेंडू एक धाव काय रोखू शकत नाही एक धावेने आपले संघाचे खाता खोलतोय पाली आंबेवाडी बघूया एक चेंडू एक सिंगल घेतले पाली आंबेवाडी संघाने बघूया स्ट्राइक वरती अजय दुसरा चेंडू फुल टॉसलेसचा चेंडू जाणार चौकार आजच्या दिवसातला हा पहिला मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण आहे आणि 2 धावा सहद्रती पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 7 बघूया पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू पुन्हा एकदा 2 धावा बघूया अद्याप शतकातले सुरेख पद्धतीचा चेंडू आणि इथे कुठेतरी फलंदाजाला रोखून धरतोय कृष्णा अद्याप 5 चेंडूचा खेळी बघूया शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज कृष्णा एक सुरेख फटका मारलेला बघूया आणि इथे कुठेतरी फलंदाजाला जीवदान मिळतोय एक षटकाच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप 11
4 शतकाचा सामना असेल. किती वरच आहे नंदू? 4 वर. बॉलर पण एक वर कंप्लीट झाली ना. इथं काय लिहायला लागतोय का मग? काय बॉलरचं नाव काय? कोण आला बॉलर आता? हा? बॉलर नेम रवींद्र. बघूया पुढचा शतक घेऊन येतोय रवींद्र. मतेवाडी संघाकडून एक राईट गोलंदाज असेल. स्ट्राईक आहे अविनाश. बघूया आता मोठे फटके मारतो की नाही. बघूया शतकातला पहिला चेंडू मारा करणार अविनाश. एक मोठा फलंदाज असेल पाली आंबेवाडी संघाकडून अविनाश. फलंदाजी ट्रॅक वरती रवींद्र. एक सहद्रती 2 धावा पूर्ण. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 13. बघूया पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा सहद्रती पूर्ण. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 15. आजच्या दिवसातले पहिला सामना मतेवाडी वर्सेस पाली. बघूया पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे पर जज करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अद्याप शतकातले 3 चेंडू ची फेकी झाले. अजूनही काही चेंडू शिल्लक. मारा करणार अजूनही अविनाश. इथे हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न पर मोठा धक्का लागतोय पाली आंबेवाडी संघाला. अविनाशच्या पारीचा अंत. बघूया अविनाशची जागा भरून काढण्यासाठी जातोय स्वतः कर्णधार किशोर पाली आंबेवाडी संघाकडून. किती बॉलर विकेट झाला ह्यो? चौथ्या. चौथ्या ना? हा कोणाला त्याला अंडा पाव देणार आता. सात ते 10 ना. नऱ्याला घाल पटकन. नाही जाऊन दे ना. अरे आपला आलेलं पाहुणे मंडळी वर. बघूया पुढचा चेंडू मारा करणार किशोर. सुंदर असा मारलेला चेंडू पर क्षेत्ररक्षण आहे. 2 धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहद्रती पूर्ण. किशोर नवीन फलंदाज आला त्याने. बघूया अद्याप शेवटचा चेंडू असणार. मारा करणार किशोर. गोलंदाज ट्रॅक वरती रवींद्र. किशोर आला. इथे शतक संपण्याचा इशारा. 2 शतकाच्या खेळीनंतर धावसंख्या झालेली आहे ती अद्याप 19.
20 सॉरी. त्याला देऊ ना. तू खा ना. त्याला पण देऊ ना आपण. नरेश बघूया. तिसरं शतक मार्गस्थावर गोलंदाज नरेश. पहिला चेंडू आणि सुंदर असा मारला चेंडू. बघूया असं स्वतः गोलंदाज जज करतोय आणि इथं झेल ड्रॉप. किशोरला मात्र जीवदान मिळतोय. बघूया पहिल्याच चेंडूवर 2 धावा काढ. हा 2 धावा यशस्वी किशोर. बघूया सुंदर असा मारलेला चेंडू. तिथं क्षेत्ररक्षण आहे. बघूया पुन्हा एकदा 2 धावा सदरती पूर्ण. बघूया शतकातला अजूनही फुल टॉस चेंडू. तिथं आहे क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 किशोर. सुंदर असे गोलंदाजी. कुठेही मोठे फटके मारून देत नाही मतेवाडी संघ. बघूया पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न पर स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला फटका आणि पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा. धावफलक धावसंख्या झालेली आहे ती अद्याप 28. 4 चेंडू ना. जार आणलेत ना. बघूया अद्याप 4 चेंडूची खेळी आणि एक हलकीशी कट पर. इथे एकच धावे ऍड करायचे आणि इथे एक मोठ्या फलंदाजाला विकेट. अजयच्या पारीचा अंत होतोय. हरिभाऊ. बघूया अजयची जागा भरून काढण्यासाठी जातोय हरी. एक पाली आंबेवाडी संघाकडून असेल. शेवटचा बॉल अजय आउट झाला. हरी बघूया अद्याप शतकातला शेवटचा चेंडू नरेश याचा. सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षण आहे. आणि इथे मिळतोय चौकार किशोरच्या बॅट मधून. शतक संपण्याचा इशारा. किती झाला रन टोटल. लावा का कोणी लावा का. हे रमेश शेलम कुसा. रमेश शेलमला घालव ना नरूला बाहेर. स्कोर लिहूला आता. रमेश शेलम कुठं असतील. त्यांनी पंचाची भूमिका पार पाडण्यासाठी जायचं आहे. हा ठीक आहे थांब रमेश. बघूया आजच्या दिवसातला हा शेवटचा शतक. गोलंदाज ट्रॅक वरती अजय. गोलंदाजी ट्रॅक वरती अजय असेल. अजय मतेवाडी संघाकडून.
किती झालं टोटल 33. 3 शतकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 33. या आकड्यावरती बघूया शतकातला पहिला चेंडू बघूया अजयच्या गोलंदाजीवरती सुंदर असा मारलेला चेंडू आणि एक सिंगल घ्या हरीची. स्ट्राईक वरती असेल मोठा फलंदाज किशोर. बघूया शतकातला दुसरा चेंडू आणि इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव सदरती पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 33. बघूया 35 धावसंख्येचा डोंगर. बघूया मतवाडी संघाला. बघूया पुढचा चेंडू आणि इथे दणदणी खणखणीचा चौकार मिळतोय पाली आंबेवाडी संघाला. हरिभाऊ बघूया पुढचा चेंडू. 3 चेंडूच्या खेळीनंतर सुंदर असा मारलेला चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. सगळा नाश्ता विष्टा काय पाहिजे त्या बोल तू फक्त तू आवाज दे. तू बोल ना फक्त. अरे होलिंडर कुठे असतील बॉल शोधायला जायचंय.
पहिला चेंडू सन्मान दिलाय. या ना इकडं मतेवाडी एक जण या ना. बघूया पुढचा चेंडू. नाही तू पण थांब रे, थांब तू पण. अजय आणि कोण रे? रवी. स्ट्राइक वरती रवी ना, नॉन स्ट्राइक वरती अजय. बघूया शतकातला दुसरा चेंडू. गोलंदाजी ट्रॅक वरती सोनू. एकच स्टेटाम द ग्राउंड मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे सोनू. सोनू इथे अजयच्या पारीचा अंत होतोय. एक मोठा आदरा मतेवाडी संघाला. पहिला डॉट डॉट पहिला पहिला डॉट. दुसऱ्या बॉलला एक रन. हा यॉर्कर मारेल. दुसरी इनिंग चालू आहे का त्यांची? दुसरी बॅटिंग चालू आहे. मग इथं पहिला रन लिहिला ना. पहिला रन लिहू आम्ही. पहिल्या बॉलला रन. हॅलो हंपर. जयच्या पारीचा इथे अंत झाला. त्याच्या जागेवरतीच गेलाय नरेश. बघूया पुढचा चेंडू. दोन चेंडूची खेळी. गोलंदाज ट्रॅक वरती सोनू. एक जबरदस्त फटका. चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. लवकर यायचं, लवकरून द्यायचा. थोडं बसलेलो तो आम्ही. हॉलिंडर जा रे. आपला कोण हवा त्याला हॉलिंडर घालवा. लवकर घालायचा नाही दादासला वार ना टॉच उडविला. लवकर गेला मतेवाडी ना कलम आणि दोन खेपा आवाज दिना. कलम संघाने आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉचविन करिता. तिसरी वेळ आहे आवाज मारायला. एक सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया आणि इथं झेलबाद होतोय. रवीच्या पारीचा अंत. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय स्वतः कर्णधार कृष्णा. एक मोठा फलंदाज असेल कृष्णा. पहिला बक्षीस टॉच उडविले जा हे त्यानं. नाही काय ठेवले जरा. किती चेंडू येणार? किती चेंडू येणार? पहिले याला आता दुसऱ्याला उडवतो. बघूया पुढचा चेंडू. 15,000 आहे. इथे निर्धाव चेंडू. समर्थ लाईट तसेच रस्पे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रण केलंय कलम संघाला फलंदाजीसाठी. आणि इथे कृष्णाच्या पारीचा अंत. एक मोठा फटका मारण्याच्या बेतात इथे कृष्णाच्या पारीचा अंत होतोय.
बाबा लिंक समोरचा लाईव्ह टाका ना टाका नाव मग त्यात पहिलेच मॅच हवी ना किती रन येणार माल नाही ना लिवायना कसा शेअर कुठं करते बॉलर नाही थांबा अविनाशले का आता किती रन येणार एक वरीत तसेच एक षटकाचा खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले मग त्या संघाकडे संघाची 6 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय नवीन गोलंदाज अविनाश बघूया अविनाशचा पहिला चेंडू मारा करणार नरेश मग त्या संघाकडून बघूया राईट ऑन द विकेट गोलंदाज सज्ज पहिला चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते इथे अविनाशच्या गोलंदाजीवर सुंदर अशी गोलंदाजी आणि इथे एक स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला फटका सोनू चुकी करणार नाही आणि इथे जलबाद होतोय नरेश पाणी लिहायचं जरा बाटली तसेच नरेशाच्या जागा भरून काढण्यासाठी जातोय रामदास 45 रनांचा पाठला करत असताना मतेवाडी संघ इथे बघूया पुढचा चेंडू अविनाशचा आणि पुन्हा एकदा जेलबाद होतोय इथे रामदास तीन चेंडू फेकले तर एकही धाव खर्च केली नाही अविनाश या गोलंदाजाने सुंदर अशी गोलंदाजी अविनाशच्या माध्यमातून नाही नाही बघूया पुढचा चेंडू इथे एक धाव पूर्ण धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 या घरात अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक 4 चेंडू फेकलेत एक धाव फक्त खर्च केले अविनाशने बघूया आता एक मोठा फलंदाज असेल स्ट्राईकवरती रवींद्र मतेवाडी संघाकडून बघूया सुंदर असा मारले चेंडू एक धाव सहज पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न एकच धावेवर समाधान अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असणार अविनाशचा बघूया मारा करणार विजय
आणि हा इथे वाद होतोय. एक षटकाच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. तसेच इथे समोर अंडापाव मिळणार आहे. मंगेश हिलम यांच्या दुकान आहे अंडापावाचा. तसेच याच्यानंतर होणारा सामना असेल कलम बनाम रस्पेवाडी. किती रन लागत अजून? ऋतिक गोलंदाज घे. ऋतिक ऋतिक झाली का मी लगेच देतो मग तेच बोललो कुठल्या याच्यावर पाठवू तेच बोललो कुठल्या याच्यावर पाठवू. बघूया तिसरं शतक मार्ग असताना गोलंदाज ऋतिक आणि इथे बाद होतोय. रवीच्या पारीचा अंत. मतेवाडी संघाला पुन्हा एकदा एक धक्का. काय रे? अभय अभय तो भरत रवींद्र याची जागा भरून काढण्यासाठी जातोय अभय. आठ आठ बघूया अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू. इथं क्षेत्ररक्षण आहे. दुसरे धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दोन चेंडूच्या खेळल्यानंतर अद्याप धावसंख्या 9 आणि इथे एक सिंगल तर मिळाल. बघूया बघूया पुढचा चेंडू. धावसंख्येत एक सुंदर असा मारलेला चेंडू. चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. नाही परत एंट्री नाही. खूप असतात संघ. 8 आज 8च आहेत. 8 संघ फक्त तेवढंच. परत एंट्री नाही. जर कमी असला ना तर रे एंट्री भेटून. हा इथे जर का 8 संघात कमी असेल 32 आहे ना मॅच. 4 दिवसांनी 3 नंबर मॅच आहे आपली ना परंजी ना. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा सहजगती पूर्ण. पाच चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती मतेवाडी संघाची 4. सात बॉल आणि 27 धावसंख्येची गरज असेल मतेवाडी संघाला. बघूया शेवटचा चेंडू.
सुंदर असा मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षण आहे आणि हरी इथे काही चुकी करत नाही. इथे होतोय झेलबाद अभि. स्कोर 18 ना, 18 ना स्कोर. 18 27 पाहिजे. 27. 6 बॉल विकेट. 8 विकेट घेत. 8 विकेट गेल्यात. सहा बॉल आणि 27 धावसंख्येची गरज असेल मतेवाडी संघाला. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. अद्याप 6 बॉल आणि 4 ते 5 षटकार मारावे लागतील. लवकर किती लवकर बघितलं मी तिथं कार्यक्रमात, पण मी आता इकडे आलो मॅच ठेवलं ते पोराई तिथं त्यांचं ओपनिंग होतं ना, तिथं आलो होतो. मंगेश टाक. घरी आलाय का? हा, मग जेवण वगैरे होऊ दे. मंगेश बॉलर कोण? इथं कडावला किशोर बॉलर. तू आहे कुठं घरी? म्हणजे सावलेला आहे का आता? बघूया शतकातला पहिला चेंडू, शेवटचा शतक मार्ग असताना किशोर गोलंदाजीवरती आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता येते. पहिला चेंडू निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळते इथे. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा मारलेला चेंडू. तिथे एक झेलबाद होतोय इथे. काय रे ये विकेट किती विकेट येणार आता? 9 का? 9 विकेट हवा ना आता. बॉल किती झाले? 2 बॉल. बरं धाव झालं ना? हा. हा नाही मग बोला. हर्षद टाका. हा हॅलो. तुला मग काल सांगितलं ना ते याच्यातून अपडेट मार लागेल. आता गडबड जा ताईला फोन मॅच यात चालू. 3 चेंडू हातणार आहे अजून. ब्रो लाईव्ह का? बघूया अद्याप अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तीन चेंडू येणार ना. 3 चेंडू अजूनही एकही धाव खर्च केली नाही किशोर या गोलंदाजाने. बघूया मिडल टाकतो की इथे एक धाव पूर्ण. अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. मारा करणार मंगेश. बघूया पुढचा चेंडू आणि हा एक मोठा फटका मारायच्या वेतात विकेट. इथे पाली आंबेवाडी संघ हा विन होतोय. याच्या पुढचा होणारा सामना कलम बनाम रसपेवाडे